आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी 25 कोटींहून अधिक लोकांना यशस्वीपणे गरिबीतून मुक्त करण्यात आलं असल्याचं सांगून जगातील सर्वात मोठी आर्थिक समावेश योजना असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत अंदाजे 59 कोटी खातेदारकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आल्याचं सांगितलं. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येत असतानाच आधुनिक भारत पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही जागतिक स्तरावर अग्रगण्य योगदान देत असल्याचं सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांची यंदा 200वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या आदर्शांनुसार गेल्या काही वर्षांपासून वंचितांच्या उन्नतीच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. भारताला नक्षलमुक्त करणं ही एक मोठी उपलब्धी आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि विकासाचा एक सर्वसमावेशक प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी, बस्तर पंडममध्ये कलाकारांनी आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. सर्वसमावेशक देशभक्तीच्या भावनेनं स्वतंत्र भारताला विकसित भारतामध्ये रूपांतरित करण्याच्या राष्ट्रीय ध्येयासाठी स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन या प्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:05 आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पालकमंत्री बावनकुळे सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारतील आणि त्यानंतर जनतेला संबोधित करतील. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरी भागातील अनेक कुटुंबांच्या आरोग्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मोठं योगदान दिलं असून या हीरक महोत्सवी वर्षात AI आधारित अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ समारोहात ते बोलत होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.